जो कुछ भी है देवा भाऊ ही है, नंबर 2 ला काहीही किंमत नसते असं जाहीरपणे वक्तव्य करून रवींद्र चव्हाणांनी शिंदेंना नंबर 2 ची जाणीव करून दिली आहे। याआधी सुद्धा खरं तर 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं आणि त्यानंतर आता महायुतीमध्ये नेमकं काय चाललंय पाहूया त्या रिपोर्टमधून। नंबर 2 ला काही किंमत नसते, जो भी कुछ है देवा भाऊ ही है। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा थेट एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला। आर पाटलांच्या भाषणाला जुना दाखला देत नंबर 2 ला किंमत नसते, जो कुछ है देवा भाऊ ही है असं रवींद्र चव्हाण म्हणाले। म्हणजे फडणवीसच नंबर 1 आहेत, शिंदे उपमुख्यमंत्री आहेत याची जाणीव चव्हाणांनी जाहीरपणे करून दिली। त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबांनो तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं। मी देवासोबत मी त्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या, जो भी कुछ है देवा भाऊ ही है। म्हणतात की रवींद्र चव्हाणांचे लोक पैसे वाटतायत। एक मिनिट थांबा जरा, एक मिनिट। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खोटं आहे, ठीक आहे। याआधी रवींद्र चव्हाणांनी 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे असं भाष्य करून भुवया उंचावलेल्या आहेत। आता नंबर 2 ला किंमत नाही असं जाहीरपणे ते सांगतायत। बरं, भाजपचे प्रदेशाध्यक्षच नाही तर मंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार परिणय फुकेही शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देत आहेत। फडणवीसच बॉस आहेत, भाजपमुळेच सरकार आहे असं बोर्डीकर म्हणताय, तर फुकेंनी हमखास जाऊ शकतात, सरकारला कुठेही फरक पडत नाही असं सांगितलं। 30 आमदार असलेले 137 आमदार भारतीय जनता पार्टी सोबत आहेत आणि आज या ठिकाणी सरकार सुद्धा आमच्याचमुळे आहे, भारतीय जनता पार्टीमुळेच आहे, हेही बांगर साहेबांनी विसरता कामा नये। आणि राज्याचा बॉस किंवा राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, हेही बांगर साहेबांनी विसरू नये। शिवसेनेची काही ताकद नसताना आम्ही ही सीट शिवसेनेला सोडली आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमुळे बोंडेकर आमदार झाले आणि आता कुठेतरी अरेरावेची भाषा ते करतात आहे। 132 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहे, 5 आमदार अपक्ष जे भारतीय जनता पार्टीला ज्यांनी समर्थन केलं 137 आहे, 41 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे, हे 178 होतात आणि फक्त मेजॉरिटीला 288 पैकी 144 आमदार ज्याच्याकडे असला तोच मुख्यमंत्री बनतो, 145 आमदार ज्याकडे असला तोच मुख्यमंत्री बनतो, 178 आमदार इथे झाले। त्यानंतर शिवसेनेचे 57 आमदार आहे, त्या 57 पैकी 56 राहिले तरी सरकारला कुठेही काही फरक पडणार नाही। एक तुम्ही दुसऱ्या पक्षासोबत आज जर तुम्हाला काँग्रेस पक्षाचा आणि या सगळ्या पक्षांचा जर पुढका येऊन राहिला तर तुम्ही हमखास जाऊ शकता, पण आरेरावेची भाषा हे आम्ही सहन करणार नाही। निवडणुका नगरपंचायतीच्या असल्या तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदेंच्या सेनेतच थेट आमनासामना आहे, त्यामुळे स्थानिक वाद आता एकमेकांची जागा दाखवण्यापर्यंत आलाय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।